सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले करमाळा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय नारायणराव पाटील, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर आणि उपस्थित असलेले सर्व मतदार बांधवांनो, आज या ठिकाणी प्रचाराची सभा होत असताना सगळ्यात पहिल्यांदा उमेदवाराचा परिचय करून देणं हे माझं आद्य कर्तव्य असं समजून या ज्या केम गटामध्ये ही सभा संपन्न होते त्या केम गटामधून आपले ऊस उत्पादकामधून उमेदवार आहेत महेंद्र भैया पाटील, सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या। दुसरे उमेदवार आहेत दत्ताबापू देशमुख। तिसरे ऊस उत्पादक मधील उमेदवार आहेत विजयरावजी नवले। त्याचबरोबर या केम गटातूनच आणखी काही उमेदवारी दिल्यात। ओबीसी मधून आपले उमेदवार आहेत दादासाहेब पाटील, कृषीभूषण दादासाहेब पाटील। महिला ज्या दोन महिला आहेत बॉडीमध्ये त्या महिलांमधून एक महिला उमेदवार या ठिकाणी आपल्या या केम गटातूनच दिलेल्या त्या म्हणजे राधिकाताई तळेकर, रामेश्वर तळेकर यांच्या मातोश्री, आणि एनटी मधून स्वतः नारायणआबा पाटील, आमदार नारायणआबा पाटील। आभाराम राम करायचं। आणि त्याचबरोबर या ठिकाणी काही उमेदवार उपस्थित आहेत। महिलांमधून ज्या उमेदवार आहेत उर्मिलाताई सरडे, चिकलठाणच्या माजी सरपंच हनुमंतराव सरडे इथं उपस्थित आहेत। त्याचबरोबर रावगाव गटातील युवा नेते देवानंदजी बागल या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि सोसायटी मधले आपले 100% आता निवडून आलेले डॉक्टर हरदाजी केवारे। अशा रीतीने आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या या निवडणुकीमध्ये मतदारांना मला सांगायचंय की तुमच्या पुढे 9 मतपत्रिका मिळणार आहेत। 9 मतपत्रिकेवर तुम्हाला 20 फुल्या मारायच्या। जिथं जिथं कब्बशीचं चिन्ह दिसल तिथं तिथं तुम्ही मतदान द्यायचंय। आपलं मतदान चुकवायचं नाही। शिक्का मारताना बरोबर चिन्हाच्या समोर मारायचा, दोन्ही उमेदवाराच्या मध्ये मारायचा नाही, अस्पष्ट मारायचा नाही। याची दक्षता या सुजाण मतदार बांधवांनी घ्यावी आणि येत्या 17 तारखेला आपल्या आदिनाथ कारखाना संजीवनी पॅनलच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताने निवडून द्यावा असं आव्हान मी सुरुवातीला करतो। बंधूंनो, सहकार मंत्री शंकररावजी मोहिते पाटील साहेब, देशभक्त स्वातंत्र्य सैनिक माजी आमदार नामदेवरावजी जगताप साहेब आणि ज्यांच्या त्यागातून आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची उभारणी झाली ते कर्मयोगी गोविंद बापू पाटील साहेब यांच्या प्रेरणेतून हा आपला आदिनाथ कारखाना संजीवनी पॅनल तयार झालेला आहे। यासाठी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय विजयसिंहजी मोहिते पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली एक बैठक संपन्न झाली। त्या बैठकीमध्ये आपल्या माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार आदरणीय धैर्यशीलजी भैया मोहिते पाटील साहेब, आमदार रणजितसिंहजी मोहिते पाटील साहेब, करमाळा तालुक्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय जयवंतरावजी जगताप साहेब आणि स्वतः आमदार नारायणआबा पाटील साहेब हे उपस्थित होते। आणि या सगळ्यांच्या विचार विनिमय होऊन एक चांगल्या प्रकारचा पॅनल या ठिकाणी आपण सभासदांसमोर दिलेला आहे। आदिनाथ सहकारी साखर कारखान्याला ऊर्जित अवस्था आली पाहिजे हे आव्हानचं स्वप्न आहे। कारण आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा तुमच्या आमच्यासाठी एक वास्तू आहे, तुमच्या आमच्यासाठी एक कारखाना आहे, तुमच्या आमच्यासाठी एक यांत्रिक मशिनरी असलेले एक तिथलं ठिकाण आहे, परंतु आबासाठी नाही। या कारखान्यामध्ये कर्मयोगी गोविंद बापू पाटील यांच्या त्यागाचा, त्यांचा घाम, त्यांचं रक्त तिथे जिरलेलं आहे। हा कारखाना उभा करत असताना बापूंनी सोसलेले कष्ट, त्यांनी केलेला त्याग हा आदरणीय आमदार नारायणआबा पाटील यांनी जवळून बघितलेला आहे। म्हणून आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा आबांसाठी एक कुटुंबातला घटक आहे। अगदी आबा लहान असल्यापासून ते आतापर्यंत आबा आदिनाथच्या उभारणीपर्यंतचा त्यांनी सगळा प्रवास डोळ्यासमोर बघितलेला आहे। म्हणून आबांना एक वाटतं की बाबा मी सध्या आमदार झालोय। कुठलाही आमदार हा आमदार झाल्यानंतर इतर निवडणूक लढवत नाही, परंतु आबांना ही निवडणूक लढवायची, आमदारकी पणाला त्यांना लावायची। कारण का तर माझ्या वडिलांनी जो कारखाना उभा केला तो मला आता सुस्थितीत आणायचा आहे, परत एकदा सभासदांना मिळवून द्यायचा आहे। सभासदांचे हक्क हा कारखाना सहकारी तत्वावर राहावा म्हणून वाटेल ती किंमत मोजायला आदरणीय नारायणआबा पाटील तयार आहेत। जनतेसाठी 24 तास वेळ देणारे नेते म्हणून त्यांची ख्याती अख्ख्या महाराष्ट्रात आहे। परंतु बंधूंनो, विरोधी पॅनल मध्ये काय, विरोधी पॅनलचे आपले आमदार चुकून मागच्या टर्म मध्ये आमदार झाले आणि त्या संजय मामा शिंदे यांनी करमाळा तालुक्यासाठी किती वेळ दिला? आठवड्यातून 9 महिन्यातून एकदा ते करमाळ्याला यायचे आणि कुठल्याही प्रकारच्या समस्या त्यांनी सोडवल्या नाही। 5 वर्ष करमाळा तालुका विकासाच्या बाबतीत पाठीमागे गेला आणि म्हणूनच आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची ऊर्जित अवस्था आणण्यासाठी जी फळी
त्यामध्ये सहसा तरुण उमेदवार आबांनी आणि सगळ्या ज्येष्ठ मंडळींनी घेतलेत की एकट्या आबांचं मी नाव घेत नाही, परंतु आदरणीय दादासाहेबांपासून ते सगळ्या मंडळींनी ठरवून एक तरुणांची फळी या उमेदवार म्हणून तुमच्या पुढे दिले. त्यांच्या ताकदीचा त्यांच्या ऊर्जेचा आपल्याला उपयोग केला गेला पाहिजे. मला एक जाता जाता मला एकच उदाहरण तुम्हाला म्हणजे एका बाबतीत मला दाखला द्यायचा आहे की काल परवा संजय मामा शिंदे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेतली आणि हे भेट घेतल्यानंतर त्या ठिकाणचं वक्तव्य आम्ही ऐकलेलं आहे की अजितदादांनी त्यांना सांगितलंय म्हणे की MSC बँकेकडून आदिनाथ सहकारी साखर कारखान्याला आम्ही कर्ज पुरवठा करू. मित्रांनो, तुम्हाला मला स्पष्टपणे सांगायचंय, काही टेक्निकल गोष्टी असतात. महाराष्ट्र शासनानं NCDC ही दिल्लीची बँक आहे, केवळ त्यालाच आम्ही हमी पत्र देऊ असा एक ठराव असा मंत्रिमंडळात त्यांनी ठराव केलेला आहे. त्यामुळं महाराष्ट्राची कॅबिनेट यांनी ठरवलेल्या निर्णयाच्या बाहेर तुम्हाला सांगतो ते निर्णय घेऊ शकत नाही. म्हणून अजितदादांनी सुद्धा संजय मामा शिंदे यांना खेळवलंय, येड्यात काढलंय आणि सांगितलंय की बाबा जा स्पष्टपणे की तुला MSC बँकेत आणून देतो म्हणजे तुला कुठल्याही प्रकारची मदत आम्ही करू शकत नाही. आज जे विरोधक आम्ही आदिनाथ कारखान्याला मदत मिळू असं सांगतात, मला इथं सांगायचंय की 2014 ते 19 मध्ये आबा आमदार होते. आबा आमदार असताना 1300 कोटी रुपयांची विकास कामं आदरणीय तत्कालीन आमदार नारायणराव पाटील यांनी केली. एक एक काम तुम्हाला ठळकपणे दिसून येईल. दहेगाव उपसा सिंचनसाठी 200 ते 250 कोटी रुपयांचा निधी त्यांनी आणला. केंद्र सरकारकडून अगदी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीनजी गडकरी साहेब यांच्याकडून 32 कोटीचा रस्ता तुम्हाला सांगतो, कोलटी ते जिंते हा रस्ता, तो रस्ता आबांनी मंजूर करून घेतला. म्हणून निधी आणण्याचं तुम्हाला सांगतो, कुठलंही तुमच्या मनातली चिंता असेल ती बाजूला करा. आमदार नारायणराव पाटील हे निधी आणण्यासाठी समर्थ आहेत. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट, या कारखान्यासाठी लोकप्रिय आमदार रणजितसिंह मोहिते पाटील साहेब यांनी 174 कोटीचा प्रस्ताव NCDC कडे अगोदरच ऑलरेडी दिलेला आहे. त्याच्यावरती त्या समितीनं मोहर लगावलेली आहे. आता फक्त संचालक मंडळ यायला पाहिजे आणि त्याच्यानंतर या कर्ज प्रकरणाची वाट आपली मोकळी होणारे बंधूंनो, आदिनाथ नक्की ऊर्जित अवस्थेत येणार आहे. त्यामुळे विरोधकाच्या भूलथापीला तुम्ही बळी पडू नका. आपल्या मागे देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आहेत. त्यामुळे आपल्याला कुठेही जायची गरज नाही. आणि वेळ प्रसंगी नारायणराव पाटील यांनी सांगितलंय की या कारखान्यासाठी मी पाहिजे ती राजकीय ताकद पणाला लावेल, मला कितीही मोठी किंमत चुकावी लागली तर मी ती चुकवणार, परंतु आदिनाथ ऊर्जित अवस्थेत आणणार. म्हणून परत एकदा तुम्हाला विनंती करतो की या सगळ्या मोठ्या मंडळीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, कर्मयोगी गोविंदबापू पाटील यांच्या त्यागाला सलामी देण्यासाठी जुनी जाणतीची मंडळी आहेत. मग त्याच्यामध्ये पानाचंद गांधी असतील, पन्नाकाका लोणावत असतील, स्वर्गीय माजी आमदार रावसाहेब पाटील असतील, गिरधरदासची देवी असतील, त्याच्यानंतर दिनकरराव लोंढे असतील, दादासाहेब रणदिवे असतील, त्याचबरोबर देशभक्त माजी आमदार नामदेवराव जगताप साहेब यांनी सुद्धा DCCच्या माध्यमातून त्यावेळी शेअर गोळा करण्यासाठी परवानगी दिली होती. या सगळ्यांच्या त्यागाचं मोल या सगळ्यांना श्रद्धांजली व्हायची असेल तर येत्या 17 तारखेला आदिनाथ कारखाना संजीवनी पॅनलच्या सगळ्या उमेदवारांना त्यांच्या कबशी या चिन्हासमोरील बटन रबरी फुलीचा शिक्का मारून प्रचंड मताने निवडून द्यावा अशी विनंती आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. याच्यानंतर कृषीभूषण दादासाहेब पाटील यांना विनंती करतो की त्यांनी अगदी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं. आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचार सभेच्या दरम्यान कंधार येथे आवर्जून उपस्थित असणारे आपले सर्वांचे लाडके आमदार माननीय नारायणराव पाटील आणि स्टेजवरील सर्वांची नावं घेऊन वेळ वाया घालवण्यापेक्षा आपल्या वेळेचं बंधन आहे. आदरणीय स्टेज आणि माझ्यासमोर बसलेले आबांवरती प्रेम करणारे सुज्ञ मतदार बंधूंनो, मित्रांनो, आदिनाथचं इलेक्शन लागलेलं आहे. आपण परवा संगोपाला नारळ शुभारंभाचा नारळ फोडण्यासाठी सर्वजण जमलेलो होतो. आपल्या केम गटातून सुद्धा जवळजवळ 45 गाड्या गेल्या होत्या आणि अशा प्रकारचे 5 गट आहेत. मग तुम्ही कल्पना करा किती लोक जमले असतील. एवढा प्रचंड जनसमुदाय होता आणि या प्रचंड जनसमुदायाला सर्व नेते मंडळींनी संबोधित केलं. विशेष करून आपल्या भाऊंनी संबोधित केलं. जवळजवळ भाऊंनी 52 मिनिटं भाषण केलं. या भाषणामध्ये भाऊंनी आपल्या तालुक्यातील सर्व घडामोडींवरती नजर टाकली. त्याच पद्धतीने आदिनाथ कारखान्याच्या घडामोडीवरती आपल्याला सर्वांना मार्गदर्शन केलं. आदरणीय आबा, आदरणीय भाऊ आणि मोहिते पाटील गट
हे तिन्ही एकत्र आहेत आणि तुमच्यासारखी एवढी मोठी प्रचंड गर्दी माझ्या समोर उभी आहे, तर मी आजच जाहीर करतो मित्रांनो, आपला पॅनल विजय झाला. कारण मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या, कोणत्याही नेत्याला जर आमदार व्हायचं असेल तर अगोदर कारखाना जिंकावा लागतो, पण आपला नेता तसा नाही. आपला नेता अगोदरच आमदार आहे आणि एकदा नाही दोनदा आमदार आहे, तो पण बिगर कारखान्याचा आमदार आहे. जनतेचं प्रेम किती आहे तुम्ही लक्षात घ्या. कारखाना जिंकल्यानंतर कारखान्याचे कर्मचारी वापरा येतात, तर कारखान्याची यंत्रणा वापरा येते आणि मग आमदार व्हायला सोपं जातं. ही एक तर खरी घडी अशी असते. पण आपल्या नेत्याचं तसं नाही. आपला नेता तुमच्या सर्व मतदार बंधूंच्या जीवावर अगोदर आमदार झाला 2 वेळा बिगर कारखान्याचं, आणि नंतर तुमच्यासाठी कारखाना आणायचा आहे म्हणून आज मैदानात उभा आहे. आपल्या हाकेच्या अंतरावर कारखाना आहे तुमचा. ज्या वेळेस फडातून ट्रॅक्टर निघतो 2 तासाच्या आत आजनाथ कारखान्यावरती पोहोचतो, आणि एवढ्या लवकर आजनाथ कारखान्यावरती ट्रॅक्टर पोहोचल्यामुळं आपल्या ऊसाचं वजन घटत नाही. मित्रांनो तुम्ही शास्त्रीय दृष्ट्या विचार करा, कोणत्याही फळ पीक असो कुठलंही पीक असो, त्याला जर जास्त वेळ तुम्ही तोडून ठेवलं, त्याच्यावर प्रक्रिया नाही झाली तर त्याचं वजन ऑटोमॅटिक घटतं. आपल्याकडे केळीचं उदाहरण सांगतो तुम्हाला. आपण केळी ज्यावेळेस काढतो त्यावेळेस कुठलाही व्यापारी तुम्हाला 8% दांडा देतो. त्याचं कारण काय? तुमच्या केळीतलं दांड्याचं वजन कमी केलेलं आहे, तुमच्या केळीतला रुची उगाळलेला आहे, आणि तुमची केळी थोडी का होईना वाळलेली आहे म्हणून तुम्हाला 8% दिलं जातं. तसं ऊसात तुम्हाला कोण देते 8%? कोणताच कारखाना 8% देत नाही. त्याच्यामुळं आपल्याला आपला ऊस आपल्या जवळच्या कारखाना लवकरात लवकर पोहोचावा, त्याचं लवकरात लवकर वजन व्हावं आणि आपल्याला त्याचा योग्य वजन मिळावं, यासाठी आजनातला ऊस देणं आपल्याला गरजेचं आहे. मग माझ्या शेतकऱ्याचा ऊस टायमाला पोहोचावा, त्याला वेळेवर पैसे मिळावे, ही आबांची भावना आहे. कारण आपण बघतोय कित्येक कारखाने असे आहेत तुमचे ऊस तर घेऊन जातात पण पैसे मागायला मात्र येऊन देत नाही. 2-2, 2.5 वर्ष हेल्पटात घालून आपल्याला पैसे मिळत नाही. मग 100 बिल काढ, 150 बिल काढ, असं करून आपल्या पैसे गोळा करावे लागतात. मित्रांनो ह्याच्यासाठी कुठंतरी विचार केला पाहिजे की आपण कारखाना कोणाच्या ताब्यात दिला पाहिजे. आपण कारखाना ताब्यात आणल्यानंतर वेगवेगळ्या तिथं क्लुप्त्या लढवणार आहोत. माझ्या डोक्यात आहे की आपल्याला ऊसाचं वजन कसं वाढेल, अवरेज कसं वाढेल, याच्याकडे कुठेतरी विचार केला पाहिजे. कारण आपण ऊस आज कधी लावतोय? केळी मोडल्यानंतर मध्ये कुठलं तरी एक पीक असावं म्हणून आपण ऊस लावतोय. पण भविष्यात आपण ऊस हे प्रमुख पीक आहे असं विचार करून सुद्धा लावलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर ऊसाचं आधी अवरेज वाढवावं लागेल. आणि ऊसाचं अवरेज वाढण्यासाठी आता नवीन टेक्नॉलॉजी निघलेली आहे, AI टेक्नॉलॉजी. बऱ्याच तरुण मित्रांनी ऐकलं असेल ही AI टेक्नॉलॉजी आहे, ह्यातून तुम्ही 100 टनापेक्षा पुढे जाऊ शकता. आणि ही AI प्रणाली आपण कारखान्यातर्फे सबसिडीमध्ये शेतकरी सभासदांना आपण देऊ शकतो. त्याच्यामुळे आपल्या सभासदांचं ऊसाचं अवरेज वाढेल आणि ऊसाचं अवरेज वाढल्यामुळे शेतकऱ्याचा एवढा फायदा होणार आहे. अशा प्रकारची टेक्नॉलॉजी आपण आणू शकतो. पुढे जाऊन आपल्या कारखान्यावरती बाय प्रोडक्ट नाहीत, आपण बाय प्रोडक्ट तयार करू शकतो. परवा वडशिवण्याला सगळ्यांना माहित आहे इथेनॉलची कंपनी आहे. मग ती जुनी कंपनी आहे, त्या कंपनी चालवायला देणार किंवा विक्रीला निघाली होती. मग आम्ही विचार केला होता की ती कंपनी आपण विकत घेऊया. त्यावेळेस आम्ही इथेनॉलवरती अभ्यास केला होता. त्यावेळेस असं लक्षात आलं की 1 टन जर ऊस तुम्ही गाळप केला तर 1 टन ऊसामधून 10 लिटर इथेनॉल निघतंय. 10 लिटर इथेनॉलची किंमत सरासरी 600 रुपये होती. मित्रांनो मग 1 टन ऊस केल्यानंतर इथेनॉल 600 रुपयाचा होत असेल तर तो मिळालेला फायदा इनडायरेक्टली शेवटी शेतकऱ्यालाच मिळणार आहे. कारण आज तुम्ही बघताय कुठल्याही पेट्रोल पंपावरती जावा, त्यांना विचारा किती टक्के इथेनॉल दिसत आहे. 10% वरून आता 20% इथेनॉल आलेला आहे. म्हणजे प्रत्येक पेट्रोल मध्ये 20% इथेनॉल मिसळलेलं असते. मग भविष्यामध्ये मोदी सरकारचं धोरण आहे की 100% इथेनॉलवरती गाडी चालली पाहिजे. कारण इथेनॉल 60 रुपयाला मिळतंय, पेट्रोल 100 रुपयाला मिळतंय. त्याच पद्धतीने आपण मळी घेऊन येतो कारखान्यातून. मळी म्हणजे माझ्या हिशोबाने काळं विष आहे आणि ते आपण शेतात टाकतोय. मित्रांनो का टाकतोय? स्वस्त मिळतंय. आणि कोणताही कारखाना शेतकऱ्याच्या बाजूने विचार करत नाही. त्याला वाटतं इथलं आपल्या दारातली घाण निघून गेली तर शेतकऱ्या दारात काय होऊ द्या.
मळी तर कधीच घ्यायची नाही. मळी जर घ्यायची असेल तर प्रक्रिया करून घ्यायची. आपण आपल्या कारखान्यावरती मळीवरती प्रक्रिया करणारा उद्योग टाकू शकतो. त्याच्यात ऑर्गॅनिक बॅक्टेरिया मिसळू शकतो आणि ते कुजलेली मळी आपण शेतकऱ्याला जर दिली तर त्या शेतकऱ्यांना त्या मळीचा उपयोग होईल. तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो, मळीमध्ये अल्कोहोल असते. तिथं बरीचशी डॉक्टर मंडळी बसली असतील. डॉक्टर ज्यावेळेस इंजेक्शन करतात त्यावेळेस गोळा फिरवतात आपल्या खांद्यावर दंडावरून. कशामुळे फिरवतात? गुदगुले वाटा म्हणून? नाही मित्रांनो, त्या ठिकाणची जागा जंतुनाशक व्हायला पाहिजे आणि जंतुनाशक झाल्यानंतर त्या ठिकाणी इंजेक्शन करायचं असतं. तर अल्कोहोल, त्या गोळ्यामध्ये अल्कोहोल असते, स्पिरिट असते. तर ते अल्कोहोल जर जंतुनाशक करते तर आपण जी मळी टाकतो त्या मळीमध्ये पण अल्कोहोल आहे. मळी आपली जमीन जंतुनाशक करते म्हणजे आपल्या जमिनीतले बॅक्टेरिया मारते. ज्या बॅक्टेरिया आपल्या शेतीसाठी आपल्या पिकासाठी उपयोगाची त्या बॅक्टेरिया मळी मारते आणि ती मळी आपण टाकतोय. तर आपण आपल्या कारखान्यावरती भविष्यामध्ये मळीवरती प्रक्रिया करून चांगल्या पद्धतीचं खत तयार करून शेतकऱ्याला देण्याचा मानस आहे. त्याचबरोबर आपण आपल्या कारखान्यात कोजनरेशन तयार करू शकतो. लाईटीची बरीचशी बचत होईल. आपल्या साधे 2 मोटर असतात तर 10,000-20,000 हजार रुपये लाईट बिल येतंय. एवढा मोठा कारखाना चालवायचा म्हणलं तर कोट्यावधी रुपयाचं लाईट बिल येतंय मित्रांनो. कोजनरेशन केलं तर आपले लाईट आपणच वापरू शकतो. आपले लाईटीच्या विजेच्या बिलाची बचत होईल आपली. त्याच पद्धतीने अजून एक पुढे आपण करू शकतो. आपल्या कारखान्याचे पत्र जीर्ण झालेत. मग जीर्ण पत्र नवीन बदलण्यापेक्षा पत्र ते जीर्ण काढून त्या ठिकाणी सोलर पॅनल जर बसवले तर आपल्याला त्या ठिकाणी लाईट उपलब्ध होईल. सोलर वरती लाईट उपलब्ध झाली तर एक तर आपण जगाला ग्रीन एनर्जी पासून ग्रीन एनर्जी देतोय, हा एक प्लस पॉईंट आहे. आणि दुसरा प्लस पॉईंट असा आहे की आपण सोलर मधून जी वीज तयार होईल ती आपल्या कारखान्याला वापरू शकतो. त्याच्या पुढे जाऊन सांगतो, तुम्ही म्हणता कारखाना तर 3-4 महिने चालतो, परत त्या सोलरचं काय करायचं? मित्रांनो, ग्रेड एक असते. त्या ग्रेड मधून आपण ती सिस्टीम अशी आहे की तुम्ही ज्यावेळेस कारखाना तुमचा बंद होईल, तुम्हाला लाईट लागत नाही, त्यावेळेस तुम्ही लाईट एमएससीबीला विकू शकता. जोपर्यंत तुमचा कारखाना बंद आहे तोपर्यंत तुम्ही लाईट एमएससीबीला विका आणि ज्यावेळेस तुमचा कारखाना चालू होईल त्यावेळेस तुमची लाईट तुम्ही वापरा. दोन्हीकडून फायदे आहेत. अशा कितीतरी गोष्टी मित्रांनो तुम्ही सांगू शकतो, पण आज स्टेजवर बोलणारी माणसं खूप आहेत, त्यामुळे वेळ पुरणार नाही. पण मित्रांनो, जाता जाता एक विनंती करतो, गेले 16-17 वर्ष झालं मी तुमच्या समोर केळीचा व्यापारी म्हणून आहे. त्या पंचक्रोशीत दादा पाटील केळीचे व्यापारी ह्या नावाने ओळखीच आहे. मला कुणी पण बोट करून सांगायचं की दादा पाटील माझं 2 रुपये बुडाले. मग आम्ही जर तुमच्या समोर आजपर्यंत पारदर्शक व्यवहार करत असेल, विश्वासाने व्यवहार करत असेल, तर तुमची ही काहीतरी जबाबदारी पडते की ह्या माणसाला आपण जबाबदारी दिली पाहिजे. आणि मी तुम्हाला 100% ग्वाही देतो की तुम्ही आम्हाला संधी द्या. ज्या पद्धतीने केळीचा व्यापार आम्ही पारदर्शकपणे केला, विश्वास पूर्ण केला, त्याच पद्धतीनं विश्वास पूर्ण कारखानाही चालून दाखवू. मित्रांनो, बोलण्यासारखं खूप आहे. 17 तारखेला मतदान आहे. त्या दिवशी आपल्या पॅनलचे चिन्ह आहे कब्बशी. कब्बशी या चिन्हासमोर रबरी फुलीचा शिक्का मारून आपल्या प्रत्येकाला 20 शिक्का मारायचे जाते आणि 20 शिक्का मोजत बसायची गरज नाही. जिथं कब्बशी दिसेल तिथं शिक्का मारा, ते 20 ऑटोमॅटिक होतात. मोजत बसताल तर परत तुमचं मतदान चुकू शकते, मतदान वाया जाऊ शकते. त्यामुळे मत मोजू नका. जिथं कब्बशी दिसेल तिथं शिक्का मारा आणि आपलं पवित्र मत आपल्या पॅनलला द्या अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब, अतिशय मोलाचा मार्गदर्शन आपण करेल. यानंतरची विनंती रायगाव गटाचे उमेदवार देवानंदजी बालाजी यांना. आज या कंदर या गावामध्ये आदिनाथ संजीवनी पॅनलच्या प्रचाराच्या निमित्ताने उपस्थित असणारे या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय आबा, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि उपस्थित सर्व या भागातील या गावातील सर्व आदिनाथचे सभासद बंधूंनो, वास्तविक पाहता या गावामधून जसं मी राजकारणामध्ये आलो तसं माझ्या माहितीनुसार नानासाहेब लोकरे असतील, शिंदे भाऊसाहेब असतील, नवनाथ भाऊ असतील, अशा या सर्व मंडळींना आदिनाथचं नेतृत्व या गावामध्ये मिळालं. त्याच्या अगोदरचे जे कोण असतील त्या काळामध्ये आम्ही सक्रिय राजकारणामध्ये नव्हतो.
पण ज्या काळामध्ये ही तीन माणसं ज्या काळामध्ये आदिनाथमध्ये संचालक नेतृत्व म्हणून काम करत होती त्यावेळेस म्हणजे त्या काळामध्ये आदिनाथची परिस्थिती आणि आजची ही परिस्थिती, तर ह्या सर्व परिस्थितीला पुलाकारून बरंच पाणी वाहून गेलं आणि आज आदिनाथची ही अवस्था होऊन बसली. आज आदिनाथच्या या वाईट अवस्थेमध्ये आज आदिनाथची निवडणूक लागली आणि या निवडणुकीला भाऊ असतील किंवा बागलगट असेल या दोन्ही प्रमुख गटाने तालुक्यातून माघार घेतली आणि खऱ्या अर्थाने या तालुक्यातील भूमिपुत्र म्हणून आबांची ही जबाबदारी सर्वस्वी ह्या तालुक्याच्या आबांना घ्यावी लागली आणि ते समर्थपणे आबा पेलण्यासाठी मतरूपी आशीर्वाद मागण्यासाठी आम्ही सर्वजण आपल्या समोर या ठिकाणी आलो. गेल्या 3-4 मला वाटतं 8 दिवस झाले असतील, 5-6 दिवसापासून प्रचार सुरू झाला. आपला प्रचाराचा नारळ आपला सोमवारी फुटला आणि सोमवारपासून आज 3रा दिवस आहे की आपण तालुक्यातील काही गावामध्ये सभा घेत प्रचार करत फिरतोय. आज आम्ही आमच्या गटाच्या वतीने पॅनलच्या वतीने आम्ही तुम्हाला सर्वांना शाश्वत करतोय की आम्ही कारखाना कशा पद्धतीने चालवणार. समोरचे बी उमेदवार आहेत, समोरचे बी पॅनलची लोक येऊन तुम्हाला सांगतील की बाबा आम्ही बी कारखाना चालू शकतो, आम्ही अशा पद्धतीने चालू. आता समोर जर बघितलं तर आता त्यांची सभा केम मध्ये चालू आहे. फक्त 2च माणसाला काळजी लागली आदिनाथची असं मला दिसत. एक तर तुमच्या गटातून जे उमेदवार उभे राहिले ते या तालुक्याचे माजी आमदार संजय शिंदे आणि 4 महिन्यापूर्वी आबांचा प्रचार करणारे आणि अचानक आदिनाथची काळजी त्यांना लागल्यामुळे पलीकडल्या पॅनल मध्ये जाऊन त्यांचे प्रचाराचे स्टार प्रचार झाले सुभाष गुळवे. सुभाष गुळवेंची ही जी तळमळ आहे या तळमळी मागे काही कारण आहेत मित्रांनो, ती मला आज तुमच्या समोर सांगावी लागतील. सांगणं ते उचित ठरेल कारण ते येऊन उद्याच्याला तुम्हाला काही गोष्टी सांगतील. मग त्या गोष्टी सांगताना काही प्रश्न मी तुमच्या समोर मांडल किंवा त्यांनी कशामुळे कारखाना चालणार याची प्रश्न तुम्ही त्यांना त्यावेळी सभेमध्ये विचारू शकता. तसं बघायला गेलं तर कंदर मधला हा परिसर आणि या पंचकृतील सर्व परिसरामध्ये उसाचं क्षेत्र पहिल्या 5-10 वर्षापूर्वी बऱ्याच प्रमाणामध्ये होतं आणि उसाचं राजकारण, उसाचा भाव, उसाचं टनेज ह्या सर्व गोष्टीमध्ये तुम्हाला सर्व अनुभव आहे. आणि आदिनाथची मला वाटतं कंदर आणि या परिसरातील सर्व गावं एकरूप झालेली होती. त्यामुळे तुम्हाला नवीन आदिनाथ कसा चालवायचा काही सांगायची गरज नाही. पण सुभाष गुळवे जे आज तिकडे 4 महिन्यापूर्वी आपल्या बरोबर होते, पहिले ते मनाने नव्हते, शरीराने फक्त आपल्या बरोबर होते, हा नंतरचा विषय. पण त्यांचं कारण काय की आज एवढ्या पोटतिडकीने जाऊन आबांवर टीका करतात, भाऊंवर करतात. त्यानंतर त्यांनीच वाटोळ कसं केलं असं सांगतात. तर मला एक प्रश्न पडतो मित्रांनो की आबा गेली 10 वर्ष झालं, 8-9 वर्ष झालं त्या आदिनाथ मध्ये संचालक नाही आणि आबाच्या गटाचा एकही कार्यकर्ता आदिनाथ मध्ये संचालक नाही. मग अशा पद्धतीने ह्या कारखान्याचं वाटोळ करण्यामध्ये आबांचा किंवा आबांच्या कार्यकर्त्यांचा काय संबंध येतो का मित्रांनो? तर वस्तुस्थिती अशी आहे की माझ्या माहितीनुसार 21-22 साली कारखाना एबीसीमी महाराष्ट्र शिखर बँकेने कारखान्याचा निलाव काढला आणि निलावाच्या प्रक्रियेमध्ये हा कारखाना बारामती अॅग्रोने निलावामध्ये घेतला. घेतल्यानंतर त्यांचा करार 15 वर्षाचा झाला की 15 वर्ष हा कारखाना बारामती अॅग्रोला भाड्याने देण्यात येत आहे. त्याच्यानंतर हा कारखान्याचा करार वाढून 25 वर्षाचा झाला. त्या काळामधील जे संचालक होते तुमच्या गावामध्ये आदरणीय नानासाहेब लोकरे त्या काळामध्ये संचालक होते. जर माझ्या जर बोलण्यामध्ये जर काही खोटेपणा वाटत असेल तर तुम्ही उद्याच्याला चालू वाडीतील नानासाहेबांना तुम्ही विचारू शकता की मी जे काही सांगितलं ते सत्य असेल तर हो म्हणा, नाही तर आम्हाला मत सुद्धा मित्रांनो तुम्ही देऊ नका. मग यांनी 15 वर्षाचा करार 25 वर्ष कशामुळे केला? तर हा करार 15 वर्षाचा 25 वर्ष फक्त सुभाष गुळवेच्या आग्रहा खातर हातापायी हा करार झाला. ज्यावेळेस बारामती अॅग्रोला हा करार झाला त्यावेळेस तालुक्यातील सर्व स्तरामधून सर्व गटातत्वामधून ह्या सगळ्या निर्णयाचं स्वागत सर्वांनी केलं. त्यामध्ये आम्ही पण
त्यानंतर हा कारखाना 2.5 वर्ष करार होऊन 2.5 वर्ष ह्या कारखान्याचं त्यांनी चालू करण्याचं विनाकारण का तुम्ही टाळलं, हा एक त्यांना खऱ्या अर्थाने माझा प्रश्न. त्याच काळामध्ये नंतर सरकार बदलाबदली झाली आणि त्या दरम्यानच काही कर्मचारी तुमच्या गावामध्ये काही आदिनाथचे कर्मचारी असतील, समोर सुद्धा बसलेले काही कर्मचारी असतील, तर त्या कर्मचाऱ्यांना तुम्ही विचारू शकता की ज्या वेळेस हा करार झालता त्या करारामध्ये ह्या कर्मचाऱ्यांच्या पगारांचं, त्या काळामध्ये मला वाटतं केवढे साहेब तुम्ही त्या बोर्डामध्ये होता, आता चालू बोर्डामध्ये आहात, 50 का 60 किती पगारी टाकल्या होत्या त्यावेळेस. आज जर ती बेरीज केली तर तिथून पुढे 3-4 वर्ष वाढले तर भारतीय क्षेत्रामध्ये 100च्या आसपास कर्मचाऱ्यांच्या पगारी थकीत आहे. ज्यावेळेस करार झाला त्यावेळेस 50 पगारी यांच्या कर्मचाऱ्यांच्या थकल्या होत्या. शेतकऱ्याची देणी राहिली होती, वाहन मालकांची देणी राहिली होती. ही जेवढी ती कारखान्याकडनं जेवढं येणं होतं ह्या लोकांना, ह्या देण्यांचा काडीचाही संबंध त्या करारामध्ये नव्हता. म्हणजे ही जे येणं कर्मचाऱ्यांना जी पगार द्यायची होती त्या पगाराचा आणि बारामती अॅग्रोचा काहीही संबंध नव्हता. मग ह्या दरम्यान ह्या लोकांना शेवटी ही लोक आपल्या तालुक्यातली वाहन मालक असतील, शेतकरी असेल, त्यानंतर कर्मचारी असतील, मग त्या काळामध्ये आदिनाथ बचाव समितीच्या निमित्तानं एक कारण घडलं आणि आम्ही त्या काळामध्ये काही प्रमाणामध्ये विरोध केला आणि हा कारखाना सहकारीच राहायला पाहिजे आणि आपल्या तालुक्यातील लोकांनी चालवला पाहिजे अशी एक भूमिका त्या काळामध्ये डांगे साहेब असतील, बरेचशी मंडळी होती त्या काळामध्ये आमच्याकडून, ही भूमिका आम्ही त्या काळामध्ये घेतली. त्यानंतर काळांतराने काही 8-9 महिन्यामध्ये सरकार चालल्यानंतर शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले. आबांनी शिंदे साहेबांना त्या काळामध्ये आबा आमदार नव्हते, पण आबांनी शिंदे साहेबांच्या भूमिकेचं समर्थन केलं आणि शिंदे साहेबांचे नावाचे संबंध तसे बघायला गेले तर मित्रांनो आजही चांगले, त्या काळात बी चांगले होते. शिंदे साहेबांनी सावंत सराच्या माध्यमातून आपल्याला आर्थिक मदत देण्याचा शब्द दिला आणि ज्या दिवशी या कारखान्यावरती ताबा घेण्यासाठी बारामती अॅग्रोची लोक आली, त्या दरम्यान आबांनी रात्री मला वाटतं मी आणि डांगे साहेब आपण तिघच बसलो होतो. त्या काळामध्ये आबांनी शिंदे साहेबांना फोन लावून 1 कोटी रुपये दुसऱ्या दिवशी 11 वाजता आदिनाथ कारखान्याच्या RTGS वर जमा झाला. तो मेसेज बी मी तुम्हाला दाखवतो. मला शिंदे साहेबांना सावंत सराच्या ऑफिस मधून आलता. त्या दरम्यान मला वाटतं 6 जुलै 2022 साली, जर कुणाला जर बघायचं असेल पत्रकार बंधूंनो तर हा खाली मेसेज आहे, जरा झूम करून बघा. मी वर कुणाला पाठवलं ते नाव नाही दाखवत तुम्हाला. जुलै 2022 रोजी मला 11:51 मला तानाजी सावंत सरांच्या ऑफिस मधून मेसेज आला आणि मला UTR नंबर दिला. त्याला UTR नंबर जर वाचून दाखवायचं म्हणलं तर दाखवू शकतो. दाखवू का वाचून? तर त्या काळामध्ये 1 कोटी रुपये त्या दिवशी म्हणजे 6 जुलै 2022 ची घटना आहे मित्रांनो. आणि त्याच्या आधी माझ्या माहितीनुसार 2020 साली का 20 साली हा करार झाला. मग 6 जुलै 2022 साली ज्या दिवशी ती 22 तारीख होती, जे म्हणले की सुभाष आबा म्हणते या काळा दिवस आहे तो 6 जुलै, हा काळा दिवस नाही तर हा सुभाष आबाचे चोचले बंद करणारा सुवर्ण दिवस आहे असं म्हणलं तर वावरं ठरणार. कारण त्या दिवशी जर एमडी आणि या संचालक मंडळाने कारखाना जर ताब्यात दिला असता तर या तालुक्यातील कर्मचाऱ्यांच्या पगारी आजही मिळाल्या नसत्या. अजून तर मिळाल्या नाहीत हा भाग सोडून द्या, पण अजून मी तुम्हाला सांगतो 25 वर्ष परत अजून 10 वर्ष वाढले असे हा कारखाना असाच खाजगी स्वरूपात गेला असता. ही वस्तुस्थिती मित्रांनो. आणि त्या दरम्यान मला वाटतं त्याच काळामध्ये 2022 नसेल मला वाटतं की साहेब 2000 आता केम मध्ये सभा त्यांची चालू, तिथून मला रिपोर्ट आला, तिथून मी भाषण दिलं, थोडं ऐकलं. सुभाष गुळवेंनी असं सांगितलं की हा कारखाना मामात चालू शकतो. आता एक घटना मी तुम्हाला सांगतो, एक म्हणजे त्यांच्या बोलण्यातनच आपल्याला काय समजायचं समजतं. आता सुभाष गुळवेंनी तिथं भाषण केलं तर त्या भाषणामध्ये त्यांनी असं सांगितलं की ज्या दिवशी नोटिफिकेशन निघालं शिखर बँकेचं, MSC बँकेचं किंवा आदिनाथ कारखान्याचा निलाव होईल, तर त्या दिवशी त्या काळामध्ये विठ्ठल कॉर्पोरेशनचं सुद्धा एक टेंडर होतं.
म्हणजे कुणाचं होतं? संजय शिंदेचं सुद्धा टेंडर त्यांनी आदिनाथ इकत मी भाड्याने चालवण्यासाठी भरलेलं होतं आणि दुसरं भरलं होतं बारामती ॲग्रो आणि अजून एक दोन कारखाने डमी म्हणून काहीतरी भरले असते. आता संजय शिंदेने म्हणजे आता हे सुभाष गोळेचं स्टेटमेंट आहे आबा आता केम मधल्या सभेत, त्या सभेमध्ये त्यांनी असं सांगितलंय की संजय मामाने सुद्धा हे टेंडर भरलं होतं आणि आम्ही सुद्धा हे टेंडर भरलं होतं. मग संजय मामा आमच्याकडे आले आणि आम्हाला म्हणजे राजूदादांना की आम्हाला हा कारखाना घ्यायचा आहे, आम्हाला आमची इच्छा आहे. तर दादा म्हणले की माझा इंटरेस्ट आहे या कारखान्यामध्ये, तर हा कारखाना आम्हाला घेऊ द्या. तर संजय मामांनी सर्व कागदपत्र दादांच्या हवाली केली आणि सांगितले की ठीक आहे तुम्ही घ्या, मी माघार घेतो. म्हणजे या दोन्ही माणसांची इच्छा एकच आहे. संजय शिंदे आणि सुभाष गुळे ह्या दोन्ही माणसांची एकच इच्छा आहे की हा आदिनाथ कारखाना आपल्याला सुरुवातीच्या काळामध्ये भाडे तत्वावर घ्यायचा आणि नंतरच्या काळामध्ये आपला खाजगी करून टाकायचा. तुम्ही जर आता सगळेजण मोबाईल आहे, तुम्ही जर केमची सभा आपली सभा संपल्यानंतर सुभाष गोळेचं भाषण तुम्ही ऐका, हेच शब्द आहेत त्यांचे की हे कारखाना संजय शिंदेला सुद्धा घ्यायचा होता. म्हणजे दोन्ही व्यापारी हे आज आपल्या तालुक्यामध्ये फक्त समोर जनतेच्या समोर एक चित्र निर्माण केले की आम्ही सहकारी तत्वावरच हा कारखाना चालू ठेवणार आणि हा कारखाना चालवणार. तशी वस्तुस्थिती नाही मित्रांनो. ह्यांच्या तोंडामध्ये एक आणि पोटामध्ये एक आहे. काही काळानंतर समजा मी मग तसं तर शक्यच नाही, पॅनल त्यांचा येणारच नाही, पण यांना हा कारखाना खाजगीच करायचा आहे हा यांचा एक डाव. कालच्या यांच्या सभेमध्ये मी सांगितलं सुभाष गोळेंचं रायगावमधील सभेमध्ये स्टेटमेंट आहे की बाबा संजय आमचा जर पॅनल आला तर आता यांनी काय केले मला वाटतं दीपकराव 234 कोटी रुपयाचा दावा करमाळा कोर्टामध्ये टाकलाय बारामती ॲग्रो किंवा 3 वर्ष आम्हाला कारखाना चालवता आला नाही. ती आमची चूक नाही, ती तुमची चूक आहे. त्यांनी चालू केला नाही आणि दावा उलटा आदिनाथवर टाकला की 3 वर्ष कारखाना आमचा चालू झाला नाही म्हणून आमचं 234 कोटी रुपयाचं नुकसान झालंय. तर ते 234 कोटी रुपये आदिनाथ कारखान्याने आम्हाला दिले. पहिलाच हा कारखाना 264 कोटीच्या कर्जाच्या खाईमध्ये गेलाय आणि 234 कोटी रुपयाचा यांचा ऑन पेपर रेकॉर्डला यांनी दावा दाखल केलाय की आम्हाला हा कारखान्याकडून एवढे पैसे आम्हाला मिळाले. म्हणजे कारखान्याला अडचणीत आणायचं पाप कोण करतंय ही गोष्ट बी तुम्ही लक्षात घ्या. ही मी माझ्या मनातच सांगत नाही. तुम्ही करमाळा कोर्टात जावा, वीर वकील बारामती ॲग्रोचे लिगल ऍडवायझर म्हणून वकील म्हणून ते काम बघताय, तुम्ही त्यांना विचारा. ह्याच्यामध्ये 234च आहे, 35 बी म्हणत नाही मी, 33 पण म्हणत नाही. म्हणजे कारखाना अडचणीत आणि अजून यांनी 234 कोटी रुपयाची मागणी कोर्टात केली की आम्हाला यांनी आमचं नुकसान भरपाई आम्हाला 3 वर्षाची द्यावी. म्हणजे आदिनाथला अडचणीत आणतंय कोण? तर सुभाष गुळ. आणि आता कालच्या सभेमध्ये त्यांनी काय सांगितलंय रायगावच्या की जर संजय शिंदेचा पॅनल आला तर आम्ही हे सगळे दावे माघारी घेऊ. आणि मी म्हणतो उद्या आमचाच पॅनल आला तर तुम्ही घेणार नाहीत का? नाही घेणार ना, असाच अर्थ होतो. म्हणजे तुम्हाला कारखाना काय करायचंय, चांगलं करायचंय का? म्हणजे तुमचं झालं तर ठीक, दुसऱ्याने आलं तर मग ह्या शेतकऱ्यांचा आज जे म्हणते शेतकऱ्यांची आम्हाला काळजी, कर्मचाऱ्यांची काळजी, दुसऱ्याच्या बी ताब्यात जर पॅनल आला दुसऱ्याचा तर तुम्ही बी हा दावा काढून घेणार असा शब्द तुम्ही आम्हाला उद्या त्याला तुमच्या भाषणामध्ये द्या की करमाळकरांच्या सभासदांची सर्व कर्मचाऱ्यांची मागणी. त्या दरम्यान त्यांचं आता म्हणणं येते की संजय शिंदेच कारखाना चालू शकतात, समोरच्या पॅनलची लोक कारखाना चालू शकत नाही. आता मागच्या बोर्डामधील केवारी डॉक्टर हरिदास केवारी म्हणून जे आता सोसायटी मधून उमेदवार आहेत आमचे, त्यांचा विजय तर निश्चित झालाय आणि 20 नाहीत आपले उमेदवार दादासाहेब, आपले 21 उमेदवार आहेत. तिथून पुढे त्याचे एक तुम्ही लक्ष ठेवा. सर्वांना सांगतो की त्यांची मी मतं या 2-4 गावांना 5-10 मतं या कंदरमध्ये असतील. त्यांचा विजय तर निश्चित आहे. पण मला आवर्जून एक गोष्ट सांगायची की त्या मागे आताच्या चालू बोर्डामध्ये तुमच्या गावचे सुपुत्र आदरणीय नानासाहेब लोकरे हे सुद्धा त्या बोर्डामध्ये आहेत आणि केवळे साहेब सुद्धा त्या बोर्डामध्ये आहेत. 2019ला विधानसभेची निवडणूक झाली, आबांचा पराभव झाला, संजय शिंदे आमदार झाले. त्याच्यानंतर मला वाटतं काही काळानंतर आदिनाथची थोडीशी परिस्थिती बिघडली. मला वाटतं 13 साल मला वाटतं
21-22च असं मला वाटतं केवारे साहेब. तुम्ही 15 संचालक, म्हणजे तुम्ही केवारे डॉक्टर तर हो म्हणतात. मी आता जे काय बोलणार आहे त्यांच्या लक्षात आलंय मला कुठल्या मुद्द्याला जायची. आदिनाथचे त्या काळामध्ये म्हणजे चालू बोर्डातले त्यामध्ये नानासाहेब लोकरे सुद्धा होते. हे 15 संचालक निमगावच्या त्यांच्या बंगल्यावरती सकाळी 6 वाजता तुम्ही गेलता, बरोबर केवारे साहेब? का फार्म हाऊसवर? फार्म हाऊसवर गेलता का? सकाळी 7 वाजता, 7:05 ही गोष्ट तुम्ही नानासाहेबांना उद्या विचारा, खाजगीमध्ये इथं बसल्यानंतर वाटेल. त्यावेळेस ही 15 लोक बॉडीमध्ये त्या काळामध्ये 22 मधले 15 लोक संजय शिंदे यांच्याकडे गेले आणि त्यांना या आदिनाथची परिस्थितीची सगळी हकीकत सांगितली किंवा कारखाना वाईट परिस्थितीमध्ये आहे. त्यावेळेस तर आजच्या एवढा त्यावेळेस मला वाटतं वाईट परिस्थिती नसेल. त्यानंतर या 3 वर्षाच्या काळामध्ये नाही म्हणलं तर 50 कोटी रुपये व्याज वाढला असेल. आज 264 कोटी, त्यावेळेस असेल 250 कोटीच्या आसपास कर्ज. म्हणजे 15 लोक संजय शिंदे पैसे गेल्यानंतर त्यांनी त्यांना मागणी केली की मामा तुम्ही सत्तेत आहात, सरकार तुमचं आहे, तर बाबा आदिनाथसाठी तुम्ही आम्हाला काहीतरी मदत करा. मग 15 लोक गेली म्हणजे कारखान्याचं बहुमतच संजय शिंदेकडे गेलं ना. 22 पैकी 15 लोक गेल्यानंतर हा कारखाना कोणाच्या ताब्यात गेला? संजय शिंदेच्या. आणि त्यांचं नेतृत्व मान्य करायला ही लोक त्यावेळेस तयार झाली. मग त्यावेळेस संजय शिंदेला का आदिनाथची काळजी लागली नाही? फक्त यांच्या समाधानासाठी या अजितदादांना फोन लावला आणि तिथून पुढे काहीही झालं नाही मित्र. मग 15 लोक जर एकदा आदिनाथचं म्हणजे एका संस्थेचं बहुमत जर माझ्याकडे आलं किंवा मी तो कुणाकडे बी येऊ द्या, तर त्यासाठी एक नेता म्हणून, एक तालुक्याची जबाबदारी, सभासदांची जबाबदारी म्हणून काहीतरी विशेष प्रयत्न करून कारखाना चालवायला पाहिजे होता. तर ते त्यावेळेस त्यांना जमलं नाही. आज यांनी यांचा स्वतःचा कारखाना विकला, आता बंद पडलेल्या कारखान्याला पाहुणच्या भाषेमध्ये चालवायला निघाले. ही वस्तुस्थिती. आणि मी जी काय तुम्हाला आता बोललो, या ज्या काय आदिनाथ मधल्या गोष्टीत केवारे साहेबांवर बी विश्वास ठेवू नका, माझ्यावर बी ठेवू नका. सकाळ सकाळ कंदर मध्ये आम्ही जाताना एकदा बसतो, इथं नानासाहेबांचा पॉइंट असतो, इथं असतो, त्यांना तुम्ही जाऊन विचारा की तुम्ही गेलता का नाही म्हणून. आता नानासाहेब मला वाटतं 10-15 वर्ष आदिनाथचे संचालक होते. आज नानासाहेबांनी उमेदवारी नाही घेतली, जाऊ द्या, असू द्या, मी नाही त्यातली कडीला वाटली, अशी अवस्था नानासाहेबांचीच आहे. त्यानंतर दुसरा विषय बोलायचा म्हणलं तर काल आता मला वाटतं ह्या पॅनल मध्ये केवारे साहेब एक असतील, मला वाटतं अजून संतोष खाटमुडे, नवनाथ बापू एक, आबा एक, आणि मला वाटतं किरण कवडे, असे 4-5 लोक तुम्ही आदिनाथ मध्ये काम केलेले लोक असतील. त्या लोकांवर तर काही कोणी आरोप करताना अजूनही बघितलं नाही, आबांवरच करतात. हे पण काही म्हणतात की असं पैशाचं तर नाही म्हणत नाही, फक्त वाटोळं केलं. कसं वाटोळं केलं ती सांगा ना. आज आम्ही कसं सांगितलं, तुम्ही करायला लेट केल्यामुळे आदिनाथची अवस्था आली. आज आम्ही सर्व मंडळी तिथं नवीनच आहे. मी अजून आदिनाथ मध्ये गेलो नाही, किंवा दादा पाटील असतील, दत्ता देशमुख असतील, तुमच्या गावातले नवले साहेब असतील, किंवा अजून बरेचसे जे नवीन उमेदवार 15-16 आमचे जुने सोडले, तर त्यांनी काम केले ते सोडले. तर कालच्या शाळेच्या सभेमध्ये एक संचालक बोलले जुने माझे आदिनाथचे व्हाईट चेअरमन. आता आमच्या भाषेत बोलायचं म्हणलं तर यांनी, आता ती भाषा आम्हाला बोलता येत नाही, आबा तुमची परमिशन असेल तर जरा बोलतो. त्या काळामध्ये मला वाटतं नानासाहेब लोकरे बी संचालक होते. ज्या काळामध्ये चंद्रकांत सरडे कारखान्याचे व्हाईट चेअरमन होते, वामनदादा चेअरमन होते, त्या काळामध्ये नानासाहेब लोकरे सुद्धा. तुम्ही नानासाहेबांना विचारा, सुरेखा पुणेकरचा कार्यक्रम कारखान्यावर घेतल्यानंतर किती रुपयाची साडी तुम्ही कारखान्याच्या पैशातून दिली, आणि अशा लोकांना परत उमेदवारी दिल्या. आता नानासाहेबांनी काय दिलं ती मला माहित नाही, नको बोलायला. म्हणजे आपलं काय दिलं का बाहेरचं दिलं काय काय माहित नाही. म्हणजे अशी जर मंडळी, आणि काल बोलताना त्यांनी भाऊंवर टीका केली. माणसाने आम्ही टीका नाही केली. मी जे आता भाषण केलं किंवा जी काय बोलले, मी मामावर असेल किंवा तुला टीका नाही केली, मी वस्तुस्थिती सांगितली. उगा काहीतरी म्हणायचं काहीतरी बोलायचं.
आणि काल चंद्रकांत सरडेंनी साडेगावामध्ये जाऊन भावांवर टीका केली. आता मला एक सांगा, उद्याच्या राष्ट्रीय कंठांमध्ये सभा ठेवली, भाऊ जर बोलायला उठले त्याच्या कानात गरम तेल टाकल्यासारखं नाही झालं तर बोला ना मित्रांनो काय. आणि भाऊनी मला सांगून ठेवलं चिकलठाण मध्ये 1 तास मला पाहिजे, बाकीचं आधी तुमचं उरकून घ्या. 9 ते 10 मी 1 तास बोलणार. बरोबर पत्रकार? आज काहीतरी धमाका झाला पण समजतंय मला. उद्या ज्याला मोबाईल तयार ठेवा, क्लिप येणार आहे आजची झालेली भाऊंची. तर जास्त काय बोलत नाही मित्रांनो, 9:30 वाजून गेल्यात. आबांना बोलायचे फक्त एक तळमळीची विनंती, 4-5 लोक जर सुरली तर आम्ही नवीन लोक आहेत, आम्हाला एकदा तुमची सेवा करण्याची संधी द्या. तुमच्या विश्वासाला आम्ही